सावंतवाडीमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकलं नाही असं दीपक केसरकरांनी म्हटलंय। याचा दोष संपूर्ण राजघराण्यावर जातो असं केसरकरांनी म्हटलंय। सावंतवाडीमधल्या भाजप उमेदवार श्रद्धा राजे भोसलेंवर केसरकरांनी टीका केलेली आहे। तर केसरकर ही मंत्री होते, लोक आजही आरोग्यासाठी बोंब का मारतायत? केसरकरांच्या टीकेवर नितेश राणेंचा पलटवार आहे। होऊ शकले नाही तर पूर्ण जर कोणावर दोष जात असेल तर तो राजघराण्यावर जातो। कारण त्यांना त्याच्या बदली जागा त्यांनी मागितली, ती देण्याचा मी कॅबिनेटमध्ये सुद्धा ठराव करून आणला, जी लोकहिताचं आहे। त्याच्यासाठी आपण थोडीफार ॲडजस्टमेंट करायला लागते। केवळ तांत्रिक बाबीसाठी हा प्रकल्प 5 वर्ष त्यांनी अडवून ठेवलेला आहे। मल्टी स्पेशालिटीसाठी बजेट मंजूर आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची एजन्सी फायनलाइज झालेली आहे। त्यांना जर खरोखर लोकहिताची काळजी होती तर त्यांनी याच्यातून मार्ग काढायला पाहिजे होता। 2019 पासून मल्टी स्पेशालिटीची जागा देण्याची क्लिअर झालेली, जागा विगा सगळी निश्चित झाली, तरी पण केसरकरांना का जमलं नाही ते संपवण्याचं, म्हणजे ती जागा मिळवून देण्याची? का अजूनपर्यंत आरोग्याची व्यवस्थेबद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याचे लोक आजही बोंब का मारतायत? आपण आमदार आहात ना, आपण मंत्री झालेला आहात ना, उत्तर द्या ना जनतेला। आरोग्याची व्यवस्थेबद्दल का केलं नाही? काय डॉक्टर का दिले नाही तिथे? का लोकांना आरोग्यासाठी आज बांबुली म्हणून गोव्याला जायला लागतंय? सांगा, उत्तर द्या। परिषद निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकरांनी सभा घेतली आणि यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी भर सभेत प्रवीण दरेकरांना फोन केला। युतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन फडणवीसांनी फोनवरून केलं। सुदेश कळमकर आपले उमेदवार आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ मी आपल्या सर्वांना अपील करतोय की आपण कमळाचं बटन दाबून सुदेशजींना आणि आपल्या नगरसेवकांना निवडून द्या। राष्ट्रवादी आपल्या बरोबर साहेब हो, आणि सोबत राष्ट्रवादी पण आहे। राष्ट्रवादी महाडच्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुदेश कळमकर आपले उमेदवार आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ मी आपल्या सर्वांना अपील करतोय की आपण कमळाचं बटन दाबून सुदेशजींना आणि आपल्या नगरसेवकांना निवडून द्या। आपल्याला माहिती आहे हो, आणि सोबत राष्ट्रवादी पण आहे। राष्ट्रवादीचेही जी घड्याळ चिन्ह आहे त्यालाही आपण त्याचंही बटन दाबून जिथे जिथे राष्ट्रवादी आहे त्यांनाही निवडून द्या। आपल्याला कल्पना आहे की आपल्या शहराच्या विकासाकरता आम्ही आपल्या सोबत आहोत आणि सुदेश आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना पूर्ण मदत ही महाराष्ट्र शासनाची असेल। आता 2027 मध्ये 14 तळ्याच्या आंदोलनालाही 100 वर्ष पूर्ण होतील आणि त्यानिमित्ताने अनेक आपल्याला कार्यक्रम देखील करायचे आहेत आणि त्यासोबत आपल्या शहराचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे। त्या दृष्टीनं आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। खूप खूप धन्यवाद। सरकारमध्ये तीनही पक्ष आहेत, तीनही पक्षाच्या योजना आहेत असं फडणवीसांनी म्हटलंय। लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर या शब्दात टीका केली आहे। तर मुख्यमंत्र्यांना सभा घ्याव्या लागतायत, इथेच आमचा विजय होईल असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। फडणवीस भाजपचा पराभव रोखू शकणार नाहीत असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। फडणवीसांनी वक्तव्य केलं आणि त्याच्यावर आता वडेट्टीवार यांचं सुद्धा प्रत्युत्तर आहे। लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। सरकारमध्ये तीनही पक्ष आहेत, तीनही पक्षाच्या योजना आहेत असं फडणवीसांनी पुढे म्हटलेलं आहे आणि त्याला विजय वडेट्टीवारांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे। निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा बागणं यालाच लोकशाही म्हणतात। लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही। या स्थानिक निवडणुका आहेत। सरकारमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्रित आहोत, त्यामुळे सरकारमधल्या जेवढ्या योजना आहेत त्या तीनही पक्षांच्या आहेत, त्या कुठल्या एका पक्षाच्या नाही आहेत। मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री प्रत्येक नगर परिषदेमध्ये जाऊन सभा घेत आहे। मला वाटतं की यातूनच इथे आमचा विजय निश्चित ठरतोय। जर मुख्यमंत्र्यांना इतकी सभा घ्यावी लागतात म्हणजेच त्यांचा काय रिपोर्ट असेल की इथे भारतीय जनता पक्षाचा पराजय होतोय, त्यामुळे ते येत असतील, पण ते आल्यामुळे काही भारतीय जनता पक्षाचा पराजय ते रोखू शकणार नाही असं मला वाटतं।
कोण नाही, कोणाला कशाला भेटायचं यांना? जेव माणूस ज्या माणसाला खून केलाय संतोष भाईचा, इतका सज्जन माणूस खून करणारा केलाय, आणि ह्यो म्हणतो मला आरोपीची आठवण येते मतासाठी. याचा अर्थ तू आणि ते एक आहे. याला आरोपी फडणवीस साहेबांनी अजितदादांनी करायचं, मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग भेटू. आणि असलं ठोता कशाला? त्याला काय कोणी केलंय आता? स्टार पंक्चर का काहीतरी केलंय आता त्याला. हा बघा, हे अजित पवार त्याला राज्याचं काहीतरी केलं ना, स्टार पंक्चर का काय करू. म्हणजे बघा, इतके नीच वृत्तीच्या माणसाला, इतक्या घाण प्रवृत्तीला तुम्ही असं बनवता. कोणची जात सोडली हो? दाखवा बरं मला. परळीतली कोणची जात सोडली? वंजाऱ्याची सोडली, मराठ्याची, दलित मुस्लिमाची, मारवाडीची, जैन, धनगराची, लमानीचं. तर आता एक महिलेला जाऊन ह्या महिन्याखाली गाडीखाली चेंगरीला जाऊन एक तिथं कोणीतरी सोनार समाजाचा माणूस आहे, त्याला तर भोगशीलच जणू. कोणचा परळीतला कोणचा माणूस वाढला यांनी? आणि याला अजित पवार सांभाळणार? अजित पवारांचा चांगला पक्ष कशाला डाग लावून घ्यायला लागली ती असलं नासकं सांभाळून? त्यांच्या पक्षात काय चांगले नेते नाहीत का दुसरे सांभाळायला? अजित पवारांच्या ओबीसीचे नेते नाहीत का दुसरे चांगले? ते सांभाळा, ते मोठे करा ना, तुमचा पक्ष मोठा होईल ना. असलं नासकं कशाला सांभाळता येईल? नाही, आता यांचा आम्ही नेटोबा आम्हीच करतो, त्याशिवाय आम्हालाच पर्याय नाही. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं प्रकरण जे आहे ते न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मग न्यायालयाच्या वतीनं हे प्रकरणाला निर्णय होते असं आपल्याला वाटतं का हलवण्यासाठी? आणखीन आरोपीच अटक नाहीत. मला तरी वाटतं धनंजय मुंडेला 6 आरोपी करून अटक केल्याशिवाय चार्ज फ्रेम करत नाहीत असा अंदाजा दिसतोय फडणवीस साहेब. त्याला अटक करतील ह्या आशा बाळगतो आम्ही. जरा ह्या महिन्यात जर त्याला 6 आरोपी करून अटक केलं तर मग मात्र न्याय मिळत नसता. फडणवीस साहेबांचा असा अर्थ होईल की फडणवीस साहेबच आरोपींना सोडून द्यायला लागले. अजित पवार तर आरोपीतच मिक्स. आयआयटी बॉम्बेवरील मंत्र्यांच्या विधानानंतर ठाकरेंची सेना ही आता आक्रमक झालेली आहे. आयआयटी बॉम्बेवरील मंत्र्यांच्या विधानानंतर आता ठाकरेंची सेना ही आक्रमक झालेली आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आयआयटी बॉम्बे हेच नाव असावं असं म्हटलेलं होतं आणि त्याच्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या होत्या. आणि आता ठाकरेंची सेना ही आक्रमक झाली आहे. चर्चगेट स्थानकामध्ये ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन जे आहे ते करण्यात आलं. बॉम्बे की मुंबई हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. ज्यावेळेला केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये आयआयटी बॉम्बेचा उल्लेख आयआयटी बॉम्बेच असा आहे ते बरं आहे असं म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर मनसे आक्रमक झालेली होती. आयआयटी बॉम्बेच्या समोर एक फलक जे आहे आयआयटी मुंबईचं लावण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता ठाकरेंची सेना सुद्धा आक्रमक झाली आहे.